नमस्कार, मी आहे साक्षी. वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी व्लॉगमध्ये. सो काल मला जी खीर करायची होती ती करायला तर भेटली नाही, म्हणून मग आज सकाळी सकाळी मग खीर बनवून घेतली. मम्मीनेच बनवली. मी तर खीर तिने बनवली आणि आता मी थोड्याच वेळात थालीपीठ करायला घेईल. तर मम्मीला पण टिफिनला आणि आम्हालाही दुपारचं जेवणला थालीपीठच असेल. तर नक्की तुम्हाला थालीपीठची रेसिपी जी आहे मी तुम्हाला लवकरच शेअर करते आता थोड्या वेळा. तर प्लीज स्टे ट्यून. तर सगळ्यात पहिले मी खूप बारीक कापलेला कांदा घेतला. जितका जास्त कांदा असेल ना तितक्या छान थालीपीठ होतात. तर बारीक कांदा घेतल्यानंतर मी लाल तिखट घेतली आहे. तुम्ही लाल तिखट, काश्मीरी, त्यानंतर मी धने पावडर घेतली. एव्हरेस्टची धने पावडर मसाला टाकला. त्यानंतर जिरे पावडर घेतली. जिरे पावडरने एक चांगली चव येते थालीपीठला. त्यानंतर ही कस्तुरी मेथी टाकली होती. कोथिंबीर नसली का तुम्ही कस्तुरी मेथी पण ऑप्शनला वापरू शकतात. मग थोडे तीळ, सफेद तीळ टाकले. तीळ म्हणजे तर खूपच छान टेस्ट येते तिळाने थालीपीठला. त्यानंतर हे आमचं घरी बनवलेलं भाजणीचं पीठ आहे. माझ्या मामीने बनवलेलं आहे. त्यांनी थोडंसं आम्हाला टेस्टिंगला हे भाजणीचं पीठ आम्हाला दिलं आहे. त्यासोबत आम्ही आमचं स्वतःच्या घरचं पण बनवलेलं भाजणीचं पीठ वापरलं आहे मी. म्हणजे दोघं हाफ हाफ क्वांटिटीमध्ये घेऊन मी म्हणजे चांगली टेस्ट येईल. आमचं तर जे भाजणीचं पीठ होतं ते छानच बनलं होतं. म्हणून आज फर्स्ट टाईम आम्ही मामीच्या पीठाचं पण करून बघतो की कसे बनतात त्याचे थालीपीठ. तर हे जे आहे हे आमच्या स्वतःच्या घरी बनवलेलं भाजणीचं पीठ आहे. तर मी 2 वाटी अशी भाजणीचं पीठ घेतलं आहे. जसे काल मी उपासाचे थालीपीठ केले होते, आज मी जे उपासाचे नाही पण कांद्याचे तुम्ही बनवू शकता तिखट थालीपीठ. मग त्यानंतर मी हळद टाकली आहे त्याच्यात कलर येण्यासाठी. आणि हे आपण ओवा टाकला आहे. थोडं चांगलं असं मसून घ्यायचं हातात आणि मग तो ओवा आपण त्याच्यात टाकायचा. आणि आता पाणी हळूहळू पाणी टाकून त्याला एक चांगलं घट्ट मळायचं. जास्त पातळ नाही मळायचं आणि जास्त घट्ट नाही. काल माझं पातळ झालं होतं कारण मी काकडी टाकली होती. ती काकडी जास्तच पानसट होती म्हणून मग ते थोडंसं पीठ एकदम ओलसर झालं होतं. पण हे कसं ह्याच्यात मी फक्त कांदा टाकला आहे ना, म्हणून मग हे असं ओलसर नाही झालं. मग थोडं मीठ टाकलं, सेंदो नमक टाकलं. थोडंसं पाणी टाकून एक घट्टसं तुम्ही मळून घ्यायचं भाजणीच्या थालीपीठाचं पीठ. थोडंसं माझ्या टी शर्टला पण लागलं मळता मळता, सो प्लीज इग्नोर करा त्याला. तर मी असं एकदम मळून घ्यायचं, कडक मळायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि मग कडक मळायचं. जास्त भस्कन असं पाणी टाकलं का ते लगेच म्हणजे असं पानसट होऊन जातं. मग हळूहळू टाकलं ना मग ते घट्ट मळून घेतं. असं छान तुम्ही बघू शकता, असं घट्ट असं पीठ मळलेलं आहे. तर म्हणजे मला थालीपीठ खूप बनवायला आवडतात. आमच्या घरी कधी ना कधीतरी म्हणजे हफ्त्यातून एकदा या दोनदा बनतातच थालीपीठ. आणि आमच्या घरी सगळ्यांना खूप छान आवडतात थालीपीठ. तर आता हे मळल्यानंतर तुम्ही कशावरही थापू शकतात. कोणी प्लास्टिक पेपर म्हणजे प्लास्टिकची जी पिशवी असते त्याच्यावर थापतात. मी आमचा स्पेशल रुमाल आहे त्याच्यावरच थापते. तर त्याच्यावर असं मस्त हाताला पाणी लावून छान थापून घ्यायचं. तर मम्मीला टिफिन करायचं होतं म्हणून पटपट 2 असे तिला बनवून दिले थालीपीठ. काल उपास होता म्हणून मी तूप वापरलं आणि आज आम्ही लाकडी घाण्याचं तेल वापरलं. मस्त क्रिस्पीस असं होईपर्यंत थोडंसं जास्त फास्ट नाही आणि जास्त स्लो नाही गॅस करायचं, मीडियम वर ठेवायचं. आणि मस्त क्रिस्पी त्याला फ्राय नाही म्हणजे दोघंही साईडवरून चांगलं भाजून घ्यायचं. तर असं अजून म्हणजे मम्मीला टिफिनला 2 मी करून दिले थालीपीठ आणि एक आता नाश्त्याला तिला दिलं. तर थालीपीठ असे चांगले झालेले आहे.
तर हे बघू शकता तुम्ही, चांगले असे क्रिस्पी दिसत आहे. मी असं हे पण करून बघितलं, छान आवाज पण छान येत होता त्या क्रिस्पीचा. आता दुपारनंतर मी जेवायला कालची जी शेवभाजी ती उरली ती घेतली मी, आणि त्याच्यासोबत थालीपीठ. थोडंसं कालचं उरलेलं दही पण होतं, मी ते पण घेतलं खायला. थोडंसं मीठ कमी झालं होतं, पण कारण की आम्ही सेंध नमक वापरलं होतं म्हणून थोडंसं मीठ कमीच घेतलं. खूप छान टेस्ट लागत होती, आणि जी कालची भाजी होती शेवभाजी त्याच्यासोबत छान. आता रात्रीचं जेवणाचा टाईम झाला होता म्हणून आम्ही दलिया केला मी. सगळ्यात पहिले मी 2 टेबलस्पून लाकडी घाण्याचं तेल वापरते. लाकडी घाण्याचं तेल शरीरासाठी खूपच छान असतं. तुम्ही सगळे वापरत जा. मग नंतर जिरे मोहरी टाकले. मग जिरे मोहरी अशी तडतडल्यानंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकली. आता जे चॉप केलेले मी कांदे होते ते सगळ्यात पहिले कांदे टाकणार आहे मी, आणि कांद्याला थोडंसं फ्राय होऊन देईल. जास्त कांदे नाही फ्राय करायचे, थोडेसे फ्राय म्हणजे जास्त एकदम पिवळे नाही, पिंक कलर होईपर्यंत. त्यानंतर टोमॅटो टाकायचा चॉप केलेला, आणि मग नंतर मिक्स करायचं. आणि मी मीठ ऑलरेडी टाकलं होतं कांदे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी, म्हणून मग तुम्हाला रेकॉर्ड नाही केलं ते. पाणीपुरी आणली. घेऊ काय? कांदे टोमॅटो चांगले फ्राय झाल्यानंतर मी हळद टाकली आहे. हळद टाकल्यानंतर मी किचन किंग मसाला टाकला. मला पिवळीच बनवायची होती म्हणून मी जास्त मसाले टाकले नाही. त्यानंतर दलिया टाकून दिला आणि थोडंसं पाणी टाकलं त्याच्यात. तर मोठ्या गॅसवर एक उकळी आल्यावर मी कुकरची शिट्टी लावून दिली आहे. तर 2 मोठ्या गॅसवर शिट्टी आणि 3 लहान गॅसवर शिट्ट्या करून घ्यायच्या. तर असा होता आजचा माझा दिवस, जो की तुम्ही बघितला. मी सकाळी थालीपीठ केल्यानंतर दलिया वगैरे बनवला. दुपारचं जेवण आम्ही मोस्टली स्किपच करतो, कारण की आम्ही इंटिमिडिएट फास्टिंग म्हणा या डॉक्टर दीक्षित डाएट म्हणा, आम्ही ब्रेकफास्ट खूपच कमी करतो, म्हणजे नाश्ता वगैरे. ओके, तर तसं तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली असेल थालीपीठची आणि दलियाची, तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वंडर साक्षी व्लॉगला. आणि अजून अशी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला शिकायच्या असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून राहा. तर आता भेटू आपण उद्याच्या व्लॉगला. बाय.